एकीकडे मुलीच्या बारशाची तयारी सुरू असताना दुसरीकडे चिमुकलीच्या आईनं गळफास घेऊन आत्महत्या केली। कोल्हापूरमध्ये हा सगळा प्रकार घडला। कोल्हापुरातील राजारामपुरी भागामधील काटकर पार्क येथे ही घटना घडली आहे। दरम्यान या विवाहितेच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप करत पती प्रतिक्षण काटकर, सासरा वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर आणि ननंद ऋतुजा काटकर यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। अस्मिता प्रतीक्षा काटकर असं मृत्यू झालेल्या विवाहितेचं नाव आहे। रविवारी 12 जुलै रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। शेखर, नेमका काय हा प्रकार? गौरी, आपण बघितलं तर एकीकडं मुलीच्या बारशाची ही तयारी सुरू होती आणि दुसरीकडं चिमुकलीच्या मातेनंच गळफास घेऊन जी आहे ती आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। आणि या संदर्भात मुलीच्या वडिलांनी आणि खरं तर माहेरच्या सगळ्याच लोकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतलेली आहे आणि संबंधित घटना ही आत्महत्या नसून घातपात आहे असा सगळ्यांचा आरोप आहे। आणि सासरच्याकडच्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केलेली आहे। पती, सासरा आणि सासू यांच्यावरती हा गुन्हा दाखल करावा असं त्यांचं म्हणणं आहे। नंदेवरती देखील गुन्हा दाखल करा असं या संदर्भात त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच ही सगळी धाव जी आहे ती या माहेरच्या लोकांनी घेतल्याचं पाहायला मिळते। रविवारी 12 जुलै रोजी 4:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना जी आहे ती घडलेली आहे। 1 वर्षापूर्वीच खरं तर अस्मिता आणि प्रतीक यांचा विवाह झाला होता आणि त्यांचा विवाह झाल्यानंतर आता एक मुलगी देखील त्यांना झाली होती। ती बारशाची तयारी देखील सुरू होती आणि या सगळ्या दरम्यान ही एक गंभीर घटना जी आहे ती घडलेली आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रकरणात पुढील तपास आता नेमका पोलीस कसा करणार आहेत आणि नेमकी कारवाई काय पुढे होणार आहे आणि तपासात आणखीन कोणकोणत्या बाबी समोर येणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। नक्कीच शेखर, चौकशीच्या दरम्यान नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।